ते 3 मिनिटे याला परतून घेऊ. टोमॅटो टाकले 2 मिनिट परतून घेतलेले बघा. थोडंसं तेल सुटलेलं आहे त्याला. आता त्यामध्ये आपण शिमला मिरची घालून घेऊया. तुम्हाला अजून वरून दुसऱ्या भाज्या घालायच्या तर तुम्ही घालू शकता. आता आपण हे सगळं तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे. आता आपण त्यामध्ये मसाले घालून घेऊया. सर्वप्रथम हळद घालूया, अर्धा चमचा. लाल तिखट घालूया. तुम्हाला हवा असेल कमी जास्त तुम्ही तिखट करू शकता. घरचा घरगुती मसाला घालूया, अर्धा चमचा. काश्मीरी मिरची पावडर घालूया आणि एव्हरेस्टचा पावभाजी मसाला घालून घेऊया. याला हलवून घेऊया आणि 5 मिनिट पुन्हा याच्यावर बारीक गॅसवर झाकण ठेवून घेऊया. चांगलं तेल सुटलेलं आहे. आपण त्या चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि नंतर याला हलवून घेऊया. आता यामध्ये हे आपण जे बारीक केलेलं शिजून घेतलेल्या भाज्या बारीक केलेल्या हे घालून घेऊया. आणि याला हलवून घेऊया. आता आपण याच्यामध्ये हवं तेवढं आपल्याला घट्ट पातळ त्याप्रमाणे पाणी घालून घेऊया. तुम्हाला जसं पाहिजे घट्ट तर घट्ट, पातळ पाहिजे असेल तर तुम्ही तसं पाणी घालू शकता. आणि याला चांगली उकळी येऊन देऊया. आता याला छान उकळी आलेली आहे. आता आपण यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि त्याला हलवून घेऊया. आपली पावभाजी तयार आहे. आपण पावासोबत किंवा चपाती सोबत सुद्धा तुम्ही सर्व करू शकता. अशा प्रकारे आपण पावासोबत पावभाजी सर्व करूया. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.